नमस्कार मित्रांनो, टेक वॉच मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आहे ओमकार आणि हा आहे माझा आजचा 8वा व्हिडिओ. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑटोस्पा सिंथेटिक फोम वॉश शॅम्पूच्या बद्दल मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती देणार आहे. आणि ह्या कारला जे आहे तुम्हाला पूर्ण फोम वॉश करून जी कारला आहे ते एकदम फुल क्लीन करून चकाचक करून आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कारवरती जे आहे फुल डस्ट झालेली आहे गाडी, कारण आता सध्याला पावसाचे दिवस आहेत. तर कारला जे आहे ते पूर्ण डस्ट पकडलेला आहे. तर त्याला आपण पूर्ण क्लीन करून ह्या कारला जे आहे ते ऑटोस्पा सिंथेटिक शॅम्पू न्यायला आम्ही फोम वॉश करून घेऊया. तर मित्रांनो, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे. तर तुम्ही बघू शकता, हा आहे ऑटोस्पाचा शॅम्पू. हा फोम आणि फोम कॅन मध्ये पण तुम्ही युज करू शकता, परत त्याला बकेटमध्ये पण तुम्ही याला युज करू शकता. आणि त्याच्यानंतर हा जो आहे पीएच नॅचरल शॅम्पू आहे. त्याच्यानंतर स्पॉट फ्री रिझल्ट ह्याचे तुम्हाला भेटू शकतात. तर आता मी ह्याला पूर्ण जे आहे चेक करूया. तर मी लास्ट व्हिडिओमध्ये मी हा शॅम्पू जो आहे मी युज केलेला आहे, पण ह्याच्याबद्दल तुम्हाला मी पूर्ण डिटेल मध्ये माहिती दिलेली नव्हती. तर त्यासाठी मी आज हा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे. तर व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओला आपण सुरू करूया. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला कारची पूर्ण कंडिशन दाखवतो. कार खूपच डस्टेड आहे ते तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यानंतरला जे आहे आपल्याला स्टारक्यू ST5 मी आज जो आहे मशीन युज करत. कारण मी लास्ट व्हिडिओमध्ये जी आहे ती मशीन बद्दल तुम्हाला मी पूर्ण डिटेल दिलेलं आहे. तिथे तुम्ही आय बटन मध्ये जाऊन पण चेक करू शकता. त्याच्यानंतरला ह्या मशीननं मी तुम्हाला फिटिंग मी तुम्हाला काही दाखवणार नाही, कारण मला माहित आहे तुमचा वेळ किती किमतीचा आहे. तर मी तुमचा वेळ जो आहे तो वेस्ट करणार नाहीये. तर मी डायरेक्ट जे आहे पाणी मारून कारला जे पूर्णतः क्लीन करून घेणार आहोत. तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवतो कार डस्टेड किती आहे ते तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही हे बघून घ्या. कारची बॉडी जी आहे ती पूर्ण घाण झालेली आहे. हे बघा, हे बघू शकता. इथं व्हील वगैरे ते तुम्ही बघून घ्या बघा. ग्लास वरती हे बघू शकता इथं मार्क. कार खूपच घाण झालेली आहे. आणि इथं जी मशीन आहे आमची, आज आपण ह्या मशीननं स्टारक्यू ST5 ह्या कारला मी आता क्लीन करून फोम वॉश करणार आहे. आणि आमच्याकडे फोम कॅन पण आहे. इथं बघू शकता तुम्ही, हा स्टारक्यूचा फोम कॅन आहे. हे बघा. तर ह्याच्यानंच मी तुम्हाला हे कारला फोम वॉश करणार आहे. डर्ट कंडिशन इथं बघू शकता तुम्ही. मडगाळमध्ये वगैरे पूर्ण जे माती आहे, हे बघा. तर मित्रांनो, आता मी कारला जे ते पूर्ण पाणी मारून पूर्ण क्लीन करून घेणार आहे. तर मित्रांनो, कारला फोम अप्लाय करण्या अगोदर मशीननं किंवा पाण्याने जे पूर्ण आहे ते कारवरचं डर्ट पार्टिकल्स काढून घेणे हे सर्वात अगोदर महत्वाचं आहे. जर तुम्ही डायरेक्टली त्याला फोम अप्लाय केल्यानंतर त्याचे आतले जे डस्टचे पार्टिकल असतात ते तुमच्या कारला पूर्ण स्क्रॅच पडण्याचे चान्सेस असतात. तर तुम्ही सर्वात अगोदर जे आहे त्याला व्यवस्थित प्रेशर वॉशरनं त्याला तुमच्या कारला क्लीन करून घ्या. तर मित्रांनो, माझं कारला जे आहे ते पूर्ण पाणी मारून कम्प्लीट झालेलं आहे. तर आता हे माझ्याकडे फोम कॅन आहे. तर फोम कॅन मध्ये आता मी 100 ml ऑटोस्पाचा सिंथेटिक शॅम्पू जे आहे त्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे. ऍड करून झाल्यानंतर ह्या कारला आता आपण अप्लाय करून घेऊया. तर चला तर मित्रांनो, आता मी ह्याच्यामध्ये 100 ml सोप ऍड करतो. हे ठेवतो मी तर साईडला. हे मित्रांनो, बॉटल पूर्ण खाली आहे. हे बघा.
तर 100 ml सोप ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया. इथं मार्किंग आहे, इथं इथं बरोबर 100 ml आहे. यस, हे बघा मित्रांनो, इथं मी करेक्ट 100 ml जे सोप ज्यामध्ये शॅम्पू ऍड केलाय. तर हे बघा मित्रांनो, करेक्ट 100 ml याच्यामध्ये सोप ऍड केलेला आहे. आता याच्यामध्ये मी पूर्ण 900 ml वरची पूर्ण आहे ते याच्यामध्ये पाणी ऍड करून घेतो. येस, हे बघा मित्रांनो, पाणी मी पूर्ण ऍड केलेलं आहे. तर मित्रांनो इथं बघू शकता पाणी ऍड केलेलं आहे. आता आम्ही ह्याला लॉक करून हा जो खाली शॅम्पू बसलेला पूर्ण असं शेक करून शॅम्पू जे पूर्ण मिक्स करून घेऊया. हे बघा असं, हे बघा, कारण इतका घट्ट शॅम्पू आहे की तो पूर्ण खाली जाऊन बसलेला आहे बघा. तर त्याला पूर्ण मिक्स करण्यासाठी आपण ह्याला असं शेक करून घेऊया. यस, शॅम्पू मिक्स झालेला आहे. तर आपण ह्या गनच्या ज्या समोरच्या नोझलला हा जो क्विक कनेक्टर आहे तो ह्याला ऍड करूया असा. हे बघा, हा इथे क्विक कनेक्टर ऍड झालेला आहे असा. तर ह्याच्या समोर हा जो फोम कॅन आहे असं अटॅच करून घेऊया. हे बघा, हा लॉक झालेला आहे. आता आपण ह्या कारला आता पूर्ण अप्लाय करून घेऊया. मला फारच एक्साइटमेंट वाटायला की ह्याला पूर्ण आपण फोमी करणार आहोत. इथं बघा मित्रांनो, वाव वाव, हे बघा मित्रांनो, वा, इतका घट शॅम्पू तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. फुल हे बघा असा घट, जसं की सेव्हिंग क्रीमचं का घट्ट फोम आहे. हे बघा, पूर्ण कार आहे पूर्ण व्हाईट 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 झालेली आहे. तर मी तुम्हाला चारी बाजूनेही दाखवतो. वाव, पूर्ण व्हाईट व्हाईट हे बघा, जबरदस्त. तर इथं बघू शकता मित्रांनो, कार जे ते पूर्ण कशी व्हाईट व्हाईट झालेली आहे. हे बघा, वाव, हे बघा मित्रांनो, फोम जो आहे हा बघा, जबरदस्त एकदम फुल व्हाईट व्हाईट झालेला आहे. तर असंच तुम्ही तुमच्या पण घरी फोमिंग असंच तुम्ही पण तुमच्या पण घरी फोमिंग करू शकता मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला जे प्रेशर वॉशर घ्यावं लागणार, त्याच्यानंतरला हाय फोम कॅन, त्याच्यानंतर हा शॅम्पू. तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही फोम किती ठीक आहे. तो कसा स्लो मोशन मध्ये असं खाली येता येते तुम्ही बघू शकता. हे बघा, वाव, किती छान असं स्लो मोशन मध्ये तो येत आहे. हे बघा, जबरदस्त फोमिंग झालेला आहे. तर मित्रांनो खूपच छान फोमिंग झालेला आहे.
तर मित्रांनो माझं कारला पूर्ण फोमिंग करून झालेला आहे. तर आता आपण ह्याला मायक्रोफायबर क्लॉथनं जे आहे पूर्ण कारला क्लीन करून घेऊया. कारण हा जो शॅम्पू आहे तो टचलेस शॅम्पू नाही आहे, तर तुम्हाला मायक्रोफायबर क्लॉथनं त्याला असं क्लीन करावंच लागणार. तर ह्याला आता आपण पूर्ण जे आहे कारला क्लीन करून घेऊया. तुम्हाला मी मायक्रोफायबर जो क्लॉथ आहे तो सॉफ्टसूनचा यूज केला आहे. इथं आय बटनमध्ये तुम्हाला ह्याचा पण व्हिडिओ मी लास्ट याच्यामध्ये घातलेला तुम्ही जाऊन बघू शकता, चेकआउट करू शकता इथं जाऊन. तर चला मित्रांनो आता आपण मायक्रोफायबर ह्याला पूर्णतः क्लीन करून घेऊया. हे बघा असं स्ट्रेट वे जे आहे त्याला आपण व्यवस्थित असं क्लीन करून घेऊया. हे बघा. आणि तुम्ही कापड जेव्हा बॉडीला मारता तेव्हा असं राऊंड 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 मारू नका, असं एक स्ट्रेट त्याला असं क्लीन करून घ्या. हे बघा असं, कारण तुमच्या बॉडीवर तिथे स्क्रॅच पडणार नाहीत. आणि मायक्रोफायबर तुम्ही यूज करा कार वॉशिंगच्या टाइमला. तर इथं बघू शकता मित्रांनो माझं पूर्ण कारला जे आहे ते मायक्रोफायबर कापडनं पूर्ण क्लीन करून कंप्लीट झालेलं आहे. आता आपण ह्याला मशीन पूर्ण परत एकदा पाण्याने क्लीन करून घेऊया. तर मित्रांनो म्हणजे कार जी ती पूर्ण वॉश करून झालेली होती. तरी आता सध्याला पाऊस स्टार्ट झाला तुम्ही तर बघू शकता. तर आता मी मायक्रोफायबरनं त्याला आता ते नंतरला आता पूर्ण मला क्लीन करून घेणार आहे, कारण पाऊस खूपच मोठा असल्यामुळे आता त्याला मी नंतरला हे करून घेतो. तरी तुम्ही मायक्रोफायबरने त्याला व्यवस्थित तुमच्या बॉडीला क्लीन करून घ्या मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.